नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून नागरिकांना वाहतुकी दरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी 1 ऑगस्टला पालघर जिल्ह्यातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून रस्त्यांची पाहणी. यावेळी मंत्री भोसले यांनी पालघर सरावली बोईसर चिंचणी डहाणू या महत्वाच्या मार्गांसह चिंचणी परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या स्थितीची माहिती घेतली. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडणे, रस्ते खचणे तसे डांबरीकरणाचे नुकसान झाल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनास आले. पाहणी दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याबाबतही त्यांनी निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पालघर बोईसर डहाणू मार्ग औद्योगिक व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था दूर करून कामांना गती देण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दुरुस्तीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रस्त्याची पाहणी केवळ औपचारिक न राहता नुकसानग्रस्त मार्गांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. साधारण 22, 23, 24 जुलैला जी अतिवृष्टी पालघर आणि या संपूर्ण जिल्ह्यात आणि या परिसरात झाली, त्यामुळं एकतर कमी वेळेमध्ये मला वाटतं महिन्याची जी काही सरासरी असेल त्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस त्या 2-3 दिवसात पडला आणि एकंदरच परिस्थिती आपण इकडची सगळी त्यावेळेला टीव्हीवर बघत होतो. हे रस्ते, लाईट, मोबाईल नेटवर्क, रेल्वे हे सगळंच बंद होतं. एवढं पाणी सगळीकडे झालं होतं आणि अशा याच्यामध्ये PWDचे पण काही रस्ते यामध्ये नुकसान त्याचं झालं. काही ठिकाणी जे जुने पाईप ड्रेनचे पूल होते, ज्याला आपण मोऱ्या म्हणतो, ते वाहून गेले. काही ठिकाणी रस्त्याचे भराव वाहून गेले आणि वाहतूक जी आहे ती बऱ्याच ठिकाणी खंडित झाली. म्हणजे 25-30 पेक्षा जास्त ठिकाणी पावसाच्या दयानं वाहतूक खंडित झाली. काही ठिकाणी 24 तास वाहतूक बंद सुद्धा होती, कारण पाणी जेवढं होतं की रस्ते पूल हे सगळे पाण्याखाली होते. अशा याच्यामध्ये तातडीनं काही दुरुस्त्या करून काही रस्ते आपण तात्पुरते सुरू केलेले आहेत. आता परवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक ही मुंबईमध्ये घेतली होती आणि जे काही दुरुस्त्या वगैरे जे काही करायचे आहेत आणि जे काही उपाययोजना आपल्याला करायला लागणार आहेत. म्हणजे आता आपण बघतोय की पाऊस आता पूर्वीसारखा असा सलग पडत नाही. एखाद्या महिन्यात 1-4 दिवसात, आठवड्यात एकदमच पाऊस होतो आणि नंतर सगळं उडून जातं. पण तो एकदम होणारा पाऊस जो आहे त्याच्यामुळं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर रस्ते, बिल्डिंग सगळ्यांचं, म्हणजे शेती वगैरे सगळ्यांचंच होतं. आता याच्यामध्ये असा पाऊस परत होत राहणार. निसर्ग हा सगळ्या प्रदूषण म्हणा, एन्व्हायरमेंटच्या याच्यामुळे मला लहरी झालाय. त्यामुळं पुढच्या याच्यामध्ये या आज आपल्याला समस्या रस्त्यांच्या निर्माण झाल्यात, या समस्यांना परत तोंड द्यायला लागू नये म्हणून काही उपाययोजना आपण त्या बैठकीत CM साहेबांनी सुचवल्या. डिपार्टमेंटनं काही तयार केल्या आहेत. अनेक ठिकाणचे जे पाईप ड्रेन आहेत ते म्हणजे ते पाईप ड्रेन बंदच करून टाकायचे आणि स्लॅबचे पूल जे उंच असतात ते करायचे, म्हणजे उद्या येणारं पाणी जे आहे ते खालच्या खालनं निघून जाऊ शकतं. पाईप ड्रेनमध्ये प्रॉब्लेम काय होतो आपल्याला माहित आहे की दगडं, माती, कचरा येऊन अडकला आणि पाणी वरनं प्रेशरनं आलं की ते सगळं पाईप सकट सगळं निखळून घेऊन जातं. त्यामुळं आता स्लॅबचे बांधकाम जे आपण म्हणतो
कन्स्ट्रक्शन करून स्लॅबचे पूल करायचे. काही पुलांच्या उंची वाढवाव्यात म्हणून पण सगळ्या लोकप्रतिनिधींनी केले, किंवा काही ठिकाणी पूल आहे, स्लॅबचा पूल आहे, पण यावेळेला पाणी इतकं आलं की त्याच्यावरनं पण पाणी गेलं. त्यामुळे काही ठिकाणी नवीन उंची वाढवून पूल बांधावेत. काही ठिकाणी कलेक्टर मॅडम, आपले CO साहेब वगैरे आमच्याबरोबर होते, त्यांनी पण काही सूचना केल्या की काही ठिकाणी त्यांना मला वाटतं पालघरमध्ये आल्यानंतर तिथला जो मोठा जो ओढा येतो, वरनं नाला एक मोठा येतो, त्या ह्याला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला थोडी संरक्षक भिंत त्याला बांधून घेणं गरजेचं आहे, किंवा पिचिंग वगैरे काहीतरी करणं गरजेचं. आता या गोष्टी आम्ही सुद्धा डिपार्टमेंट IIT कडनं आम्ही सुद्धा एक रिपोर्ट तयार करून घेतोय की बाबा कायमस्वरूपी नेमकं काय करायला लागेल. आणि आज तात्पुरतं आणि कायमस्वरूपी उपाययोजनामध्ये साधारण 175 कोटी रुपये आपल्याला लागतील, आणि एवढा खर्च या दोन्ही तात्पुरत्या दुरुस्त्या आणि कायमस्वरूपी याच्यावर संपूर्ण झालेल्या रस्त्यांवर, पुलांवर आम्हाला करायला लागेल. तशी आम्ही तरतूद वगैरे करायला आम्हाला सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात. तशी आम्ही करून आता लवकरच कामं जी आहेत ती आम्ही हाती घेतो. एजन्सीवरती कारवाई करण्यात येते, मात्र ते ठेकेदार दुसरं एजन्सीचं नाव बदलून पुन्हा कामं घेत आहेत. अशांवरती काय कारवाई? आता ह्यात काय माहिती का, कारण ह्या कायद्याच्या पळवाट आहेत थोड्या. आणि तुम्ही म्हणताय हे आम्हाला पण अनेक वेळेला अडचणी विभाग म्हणून आमच्या पुढे पण येतात. ब्लॅकलिस्ट करायचं म्हणलं की एक कंपनी ब्लॅकलिस्ट केली की दुसरी कंपनीच्या ह्याच्यावर किंवा दुसऱ्या फर्मच्या ह्याच्यावर काम घ्यायचं. आता हे थोडं कायद्यामध्ये ही पळवाट आहे, हे आपण म्हणताय ते आम्हाला पण मान्य आहे. पण शेवटी आम्ही पण थोडं म्हणजे अजून कशा पद्धतीनं या पळवाटा बंद करता येतील, किंवा आता ही इथली सुद्धा आता आपण ही जी कामं घेणार आहे, आता ही कामं घेताना पण आपण या पद्धतीनं जो पाऊस होतो, किंवा आपल्या विभागात असं पण पावसाचं प्रमाण नेहमीच जास्त असतं, व थोडे आता पुढचे पण रस्ते जे आपण करतोय ते नेहमीचे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते सोडून जास्त काय म्हणायचं, त्याचा दर्जा अजून चांगला कसा राहील, त्याचे पॅरामीटर्स अजून हेवी ज्याला आपण म्हणू, असे करून पुढचे रस्ते करायचं आमचं नियोजन आहे. ते समजा परत पुढच्या वर्षी किंवा अजून पण आपलं म्हणजे मान्सून चालू आहे, परत असं काही पाऊस झाला एवढा मोठा, तर रस्त्यांना तरी नुकसान झालं नाही पाहिजे. रस्ते सुस्थितीत, पूल सुस्थितीत असावे, त्याच्यामुळं इमर्जन्सी जी काय असणारी वाहतूक आहे, NDRFच्या टीम्स आहेत, किंवा लोकांना ये जा करण्यासाठी जे काही लागते ते नीट असावं. त्यामुळे आम्ही प्रामुख्यानं पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा आमचे निकष जे आहे काम करण्याचे ते आम्ही बदलतोय, आणि वेगळ्या निकषानं आणि नवीन जे तंत्रज्ञान आहे ते वापरून आपण आता कामं इथली करणार. जे संबंधित अधिकारी आहेत जेव्हा PWDचे, त्यांच्यावरती विशेषतः रोष पाहायला मिळतो, कारण की अनेक गावपाडे अनकनेक्टेड असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, टेंडर मॅनेज होतात, आणि ह्याला सर्व ठेकेदार आणि तिथले जे संबंधित अधिकारी आहेत ते जबाबदार असल्याची जी वारंवार आरोप जो होतोय तो केला जातो. आता मध्यंतरी याच्यामध्ये जे आपल्या समोर अशी प्रकरणं आली, आपण ताबडतोब त्यांच्यावर कार्यवाही केली. आपण कोणालाही भ्रष्टाचारामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं काही नेक्सस वगैरे करून हे करणारे जे कोणी अधिकारी, आपण कोणाची गय केली नाही. आपण तातडीनं कार्यवाही केल्यात, सस्पेंड केलेत, काहींच्या इन्क्वायऱ्या आपण हे केल्यात. आता आपला पालघरचा वेगळा विभाग पण आपण PWDनं मान्यता दिली आपल्या विभागाला. आता त्याचं थोडं फायनान्सकडची मान्यता राहिले ते झाले की आपला पालघरचा विभाग सुद्धा जे आहे ते आपला वेगळा होईल. आणि नक्कीच अधिकाऱ्यांनी काम चांगलं केलं पाहिजे याबाबत आमची सगळ्यांना पहिल्यापासून सूचना आहे. पण अशा पद्धतीनं अजून सुद्धा कोण अधिकारी, लोकप्रतिनिधी नेहमी मला भेटत असतात. अजून सुद्धा कोणाकडनं काय आलं, कुठं अधिकारी मुद्दामून किंवा काही चुकीच्या गोष्टींना जर हे घालण्याचा प्रयत्न करत असतील, खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांची हे चौकशी म्हणा किंवा बदली बाहेर करणं, त्या गोष्टी विभागाकडनं केल्या जातील. त्यात कोणाची गय केली जाणार नाही. वाहून गेलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यांना काय आर्थिक मदत देणार आहे का? जिल्हा परिषदेच्या देखरेखीखाली येतात ते साखर. आता त्या दिवशी जे बैठकीत झालं, जिल्हा परिषद असू दे, सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, महानगरपालिका असू दे, या सगळ्यांचा एक प्लॅन CM साहेबांनी सूचना दिल्यात कलेक्टर मॅडमना आणि आपल्या आयुक्त तुमचे महानगरपालिके म्हणजे सगळ्यांना, किंवा तुम्ही जे तातडीनं गरजेचं आहे आणि जे
अडचणीचे जे झाले हे ताबडतोब तुम्ही प्रस्ताव द्या म्हणून. मग याच्यामध्ये जिल्हा परिषदचे रस्ते, साकव, PWDचे रस्ते, त्याच्यावर असणारे ब्रिज, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याला निधी जो आहे तो नक्की मिळेल. आणि साकव वगैरे जे वाहून गेले, जे खराब झाले, ते आता या पावसामध्ये ज्याचं नुकसान झाले, ते सुद्धा दुरुस्त करायचं काम जिल्हा परिषदचे असले तर जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडनं केलं जाईल आणि PWDचं आमच्या विभागाकडनं केलं जाईल. आता शेवटी कसं आहे, आमच्याकडं निधी आदिवासी विभागाकडनं येणं आणि मग त्याचं जे काही देयकं किंवा हे आहेत ते देणं ही प्रक्रिया आहे. कारण आम्ही शेवटी आदिवासी विभागाचं बजेट पण आमचा त्यांच्याकडं पण थोडा पाठपुरावा चालू आहे. मधी मला वाटतं उईके साहेबांकडं हा सगळा विभाग येतो आणि त्यांनी पण लवकरात लवकर पैसे रिलीज करून देतो. काही प्रमाणामध्ये त्यांनी मध्ये दिले आणि उरलेले पण लवकरात लवकर देण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात. पण थोडं पाठपुरावा चालू आहे हे सगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा लवकर ही आदिवासी विभागाची जी कामं आहेत ती पूर्ण पण व्हावीत आणि ज्यांनी केलीत त्यांना त्यांचं पेमेंट पण मिळून जावं. भिवंडी आहे, कंचाड खानिवली हे रस्ते अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. त्या मागच्या काळामध्ये अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल आणि हे रस्ते दुरुस्त करण्यात येतील. मात्र आजपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. आपण जे स्पेसिफिक रस्त्यांचे उल्लेख केले याची मी पण माहिती नक्की घेईन. आमचे CE पण माझ्याबरोबर आहेत, त्यांना पण मी माहिती घ्यायला लावीन. आणि पहिलं तर कामं, खड्डे आणि रस्ते हे आधी होणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण लोकांचा रोज वापर असतो. त्यामुळं ते आधी नीट करून घ्यावं. आणि ज्या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी दिरंगाई केली असेल, काही कामामध्ये चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल आणि अगदी त्याच्यामध्ये समजा आमच्या पण विभागाचं काही दुर्लक्ष जर झालं असेल तर CEंच्या मार्फत आपण त्याची चौकशी आणि कार्यवाही करण्याच्या योग्य वेळेला सूचना देऊ. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.